सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट वाचण्यात आली माझ्या, तर ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. पुण्यातील एका शांत कॉलनीत आप्पा एकटेच राहायचे. त्यांच्या पत्नीचं 5 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यांची एकुलती एक मुलगी समीरा बंगळुरूमध्ये एका मोठ्या IT कंपनीत नोकरीला होती आणि नुकतीच ती लग्न करून तिथे स्थायिकही झाली होती. अप्पांची एक सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून घड्याळात रात्रीचे बरोबर 10 वाजले की त्यांचा समीराला न चुकता फोन यायचा. फोनवरचे त्यांचे प्रश्न नेहमी तेच असायचे. हॅलो बाळा, ऑफिसमधून घरी पोचलीस का? जेवण झालं का तुझं? सुरुवातीला समीरा या प्रश्नांची प्रेमानं उत्तरं द्यायची, पण लग्नानंतर आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तिला आप्पांच्या या रोजच्या फोनचा प्रचंड कंटाळा येऊ लागला. कधी ती आपल्या फ्रेंड्सच्या म्हणजे मित्रमैत्रिणींच्या बरोबर बाहेर असायची, कधी नवऱ्यासोबत TV बघत असायची, तर कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायची. बरोबर 10 वाजता आप्पांचा फोन वाजला की तिची चिडचिड व्हायची. एके दिवशी रात्री समीराचे तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचं भांडण झालं होतं. ती रागातच बेडरूममध्ये येऊन बसली. तिचं डोकं भणाणून गेलं होतं. तेवढ्यात घड्याळात 10 वाजले आणि तिच्या मोबाईलवर आप्पा कॉलिंग असं नाव झळकलं. समीराने रागाने फोन उचलला आणि आप्पा काही बोलण्याच्या आधीच ती संतापानं ओरडली, बाबा काय लावलंय तुम्ही रोज रोज? मी आता लहान शाळेत जाणारी मुलगी नाहीये. माझं लग्न झालंय, माझं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे. रोज रात्री बरोबर 10 वाजता फोन करून माझी चौकशी करणं बंद करा बघू प्लीज. मला माझी स्पेस हवी आहे. मी सुरक्षित आहे. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मीच तुम्हाला फोन करत जाईल. रोज मला असा त्रास देऊ नका प्लीज. समीरानं न थांबता एका श्वासात सर्व राग आप्पांवर काढला. पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता होती. आप्पांचा फक्त एक जड श्वास समीराला ऐकू आला. थोड्या वेळानं अत्यंत कापऱ्या आणि दबक्या आवाजात आप्पा फक्त एवढंच म्हणाले, बरं बाळा, झोप आता, काळजी घे स्वतःची. आणि फोन कट झाला. त्या दिवसानंतर आप्पांचा रात्री 10 वाजताचा फोन येणं कायमचं बंद झालं. ते फक्त सकाळी व्हॉट्सॲपवर एखादा सुविचार किंवा फुलांचा फोटो पाठवायचे. समीराला खूप मोकळं आणि निवांत वाटलं. चला, सुटले एकदाची या रोजच्या कटकटीतून, असा विचार करून ती स्वतःच्या संसारात आणि नोकरीत मग्न झाली. ती स्वतःहून आप्पांना रविवारी कधीतरी 5 मिनिटं फोन करायची. तेव्हाही आप्पा अतिशय मोजकंच बोलायचे. असे 6 महिने उलटून गेले. एके दिवशी पहाटे 5:30 वाजता समीराच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन पुण्याच्या शेजाऱ्यांचा होता. समीराने झोपेतच फोन उचलला आणि पलीकडचे शब्द ऐकताच ती जागीच थिजली. आप्पांना झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक आला होता आणि ते कायमचे हे जग सोडून गेले होते. समीरा वेड्यासारखी रडत पहिली फ्लाईट पकडून पुण्यात पोचली. घरातली ती गर्दी, ते रडणं आणि आप्पांचं ते शांत झोपलेलं शरीर बघून समीराच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेले. 4 दिवसांनी समीरा आप्पांची बेडरूम आवरत होती. आप्पांच्या उशीखाली तिला त्यांचा तो जुना स्मार्टफोन आणि एक छोटीशी डायरी सापडली. समीरानं ती डायरी उघडली. त्यातील एका पानावर आप्पांच्या थरथरत्या अक्षरातील ओळी वाचून समीराचा श्वासच कोंडला. आप्पांनी लिहिलं होतं, समीराच्या आईला जाऊन 5 वर्ष झाली. हे घर खायला उठतं. रात्री 10 वाजले की मला घाम फुटायला लागतो. छातीत भयंकर धडधडतं. या एकटेपणाची आणि अंधाराची मला खूप भीती वाटते. पण जेव्हा आम्ही रात्री बरोबर 10 वाजता समीराला फोन लावतो ना, तिचा हॅलो बाबा हा आवाज कानावर पडतो, तेव्हा माझ्या धडधडणाऱ्या काळजाला शांतता मिळते. माझा जीव भांड्यात पडतो. ती सुरक्षित आहे हे समजलं की मला या रिकाम्या घरात रात्रीची शांत झोप लागते. समीराचे हात थरथर कापू लागले.
तिनं पुढचं पान पलटलं. ती त्याच तारखेची नोंद होती ज्या दिवशी तिनं आप्पांना फोनवर रागावून सुनावलं होतं. आज माझ्या मुलीनं मला फोन करू नको असं सांगितलं. तिला माझ्या प्रेमाचा आता त्रास होतोय. तिचं बरोबर आहे. ती आता मोठी झाली आहे. मी आजपासून तिला कधीच कॉल करून त्रास देणार नाही. पण आता रात्रीची झोप कशी येणार? तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही. समीराच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. तिने वेड्यासारखा आप्पांचा तो जुना मोबाईल हातात घेतला आणि त्याचा कॉल लॉग म्हणजे कॉल हिस्ट्री उघडून पाहिली. मोबाईलची स्क्रीन बघता समीराने एक भयंकर मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली. गेल्या 6 महिन्यात ज्या दिवशी तिने आप्पांना ओरडलं होतं ना, त्या दिवसापासून ते काल आप्पा जाईपर्यंत रोज रात्री बरोबर 10 वाजता आप्पांनी समीराचा नंबर डायल केला होता. पण तो फोन रिंग होण्याआधीच अवघ्या 2 सेकंदात त्यांनी तो कट केला होता. ती रोज रात्री आपला नंबर डायल करायचे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा समीराचा फोटो बघायचे आणि फोन लागण्याआधीच कट करायचे, जेणेकरून समीराला त्रास होऊ नये. पण स्वतःच्या एकटेपणाशी लढताना फक्त नंबर डायल करून ते स्वतःच्या काळजाची समजूत काढत होते. समीरा ढसाढसा रडत होती. दिवशीला घट्ट मिठी मारून ओरडून सांगत होती, मला माफ करा बाबा, मी खूप स्वार्थी आहे. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी फोन करताय, पण तो फोन माझ्यासाठी नव्हता. तो तुमच्या स्वतःच्या जगण्यासाठी होता बाबा. प्लीज मला एक कॉल करा, मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. पण आता रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि समीराचा फोन पुन्हा कधीच वाजणार नव्हता यावेळेला. मंडळी, खूप खूप अगदी हृदयस्पर्शी गोष्ट आहे. आपले आई वडील आपली किती काळजी घेतात. स्वतःच सगळं सुख दुःख बाजूला सारून आपल्या मुलांना त्रास होऊ नये याची किती काळजी घेतात ते. खूप छान पोस्ट आहे. कोणी लिहिली आहे त्याचं नाव नाहीये खालती, पण ज्यांनी कोणी लिहिली असेल अगदी मनापासून धन्यवाद त्यांचे. नमस्कार.